आज आपण अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड या चॅप्टरचे MCQs आपण सॉल्व्ह करणार आहोत. हे MCQ सॉल्व्ह करून झाल्यानंतर तुम्हाला एक असाइनमेंट म्हणून घरी सॉल्व्ह करण्यासाठी एक पेपर पण आपण दिलेला आहे. एक असाइनमेंट तुम्हाला दिलेली आहे. ते असाइनमेंट पण तुम्ही घरी नक्की ट्राय करा. उद्या आपण प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स बघणार आहोत आणि मग आपण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड हा कन्क्लूड करणार आहोत किंवा संपवणार आहोत हा चॅप्टर. तर आता आपण जाऊया. चला तर मग आपण आता पहिला क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन आहे फ्रुटी स्मेल इज गिवन बाय आणि ऑप्शन्स आहेत अल्कोहोल्स, इस्टर्स, क्लोरोफॉर्म अँड ॲसिड अनहायड्रेट. तर या 4 ऑप्शनपैकी आपल्याला माहिती आहे की फ्रुटी स्मेल हा इस्टरचा असतो. लॅबोरेटरी टेस्ट आहे, ॲसिड टेस्ट ट्यूबमध्ये आपण घेतो, त्यामध्ये अल्कोहोल आपण ॲड करतो, इन प्रेझेन्स ऑफ H+ मीडियम हीट करतो. त्याला हीट केल्यानंतर जो प्रॉडक्ट तयार होतो टेस्ट ट्यूबमध्ये त्याला जो काही स्मेल आहे तो इस्टरचा स्मेल आहे. त्याचा स्मेल ॲक्च्युअल जो असतो तो फ्रुटी स्मेल असतो. तर फ्रुटी स्मेल ही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे इस्टरची, म्हणून फ्रुटी स्मेल इज गिवन बाय इस्टर्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. विच ॲसिड हॅज लिस्ट pKa व्हॅल्यू. क्वेश्चन आहे विच ॲसिड हॅज लिस्ट pKa व्हॅल्यू. आता लिस्ट pKa याचा अर्थ काय, तर स्ट्रॉंग ॲसिड कुठलं असणार आहे. लिस्ट pKa म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड कुठलं असणार आहे. आता आपण कसं ओळखायचं लिस्ट pKa, तर आपण जी स्ट्रेंथचा पॉईंट आपण बघितला होता, तुम्हाला लक्षात असेल तर आपण एक स्ट्रेंथचा असा एक पॉईंट पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण ॲसिडची स्ट्रेंथ ठरवली होती. तर कशावरून आपण ॲसिडची स्ट्रेंथ ठरवतो, तर कुठले ग्रुप्स ॲसिडला अटॅच्ड आहेत त्यावरून. आता बघा आपल्याकडे समजा ॲसिडिक ॲसिड आहे CH3COOH आणि याचं जेव्हा डिसोसिएशन होतं आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतात CH3COO- आणि +H+. आता आपण काय करतो तर त्याचा Ka काढतो. K म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट. तो कसा काढतात, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO- इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOH. म्हणजे बघा की जेव्हा डिसोसिएशन CH3COO- आणि H+ मध्ये जास्तीत जास्त डिसोसिएशन होतं, H+ आयन जास्त प्रोड्यूस होतात, तेव्हा ही Ka ची व्हॅल्यू जास्त असते. आणि pKa म्हणजे काय असतं, तर pKa म्हणजे निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ka. असं आपण pKaची डेफिनेशन देतो. मग काय, तर जेवढा pKa कमी तेवढी ॲसिडिटी जास्त. काय लक्षात ठेवायचं, जेवढा pKa कमी तेवढी ॲसिडिटी जास्त. मग आता ॲसिडिटी कमी करण्यासाठी किंवा ॲसिडिटी वाढवण्यासाठी आपल्याकडे कुठले ग्रुप्स अटॅच्ड असले तर ॲसिडची ॲसिडिटी ही जास्त असते. तर आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स जर का ॲसिडमध्ये असतील तर ॲसिडची ॲसिडिटी वाढते. मग कुठले इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स असतात, तर फ्लोरीन असतं, क्लोरीन असतं, ब्रोमीन असतं. तर हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप्स जर का ॲटम्स जर का अटॅच असतील तर ॲसिडिटी वाढणार आहे. का ॲसिडिटी वाढते, तर हा जो काही कॉन्जुगेट बेस तयार होतो हा कॉन्जुगेट बेस काय असतो, जास्त स्टेबल असतो. हे जे ग्रुप आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी वाढवतात. तर आता बघा हा जो CH3COO- आपण बघतोय तर याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो कॉन्जुगेट बेस. आता याला एखादा क्लोरीन अटॅच्ड असेल तर या कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी काय होणार आहे, तर वाढणार आहे. ओके. आता जर क्लोरीनचा नंबर वाढला, म्हणजे एका ॲसिडमध्ये एकच क्लोरीन आहे, दुसऱ्या ॲसिडमध्ये 2 क्लोरीन आहेत, तिसऱ्या ॲसिडमध्ये 3 क्लोरीन आहेत, तर जेवढे जास्त नंबर असतील इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स त्या रिस्पेक्टिव्ह ॲसिडमध्ये तेवढी जास्त त्याची ॲसिडिटी काय होणार आहे, तर वाढणार आहे. तर मला असं वाटतं की आता आपण ॲसिडच्या ॲसिडिटीला कोणते पॉईंट्स इम्पॉर्टंट असतात ते आपण बघितले. आता आपल्याला जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्सकडे आपण जाऊया.
तो ऑप्शन्स आहेत CH3COOH, ClCH2COOH, Cl2CHCOOH आणि Cl3CCOOH. म्हणजे काय बघा, तर ॲसेटिक ॲसिड, अल्फा क्लोरो ॲसेटिक ॲसिड, त्यानंतर अल्फा डायक्लोरो ॲसेटिक ॲसिड आणि अल्फा ट्रायक्लोरो ॲसेटिक ॲसिड, किंवा आपण त्याला ट्रायक्लोरो ॲसेटिक ॲसिड असंही म्हणू शकतो. मग आता ह्या 4 ऑप्शन्समध्ये सगळ्यात जास्त क्लोरीन कुठे आहे, तर ऑप्शन डीमध्ये ट्रायक्लोरो ॲसेटिक ॲसिड. मग ह्या ट्रायक्लोरो ॲसेटिक ॲसिडचा जो कॉन्जुगेट बेस तयार होईल, काय तयार होणार आहे, तर Cl3CCOO- प्लस H+. म्हणजे हा जो तयार होणार आहे, तो तयार होणारा जो काही कॉन्जुगेट बेस तो स्टेबल करणार आहे त्या बेसला. H+शी तो इझिली कंबाईन होणार नाही आणि परत क्लोरो ॲसेटिक ॲसिड हे आपल्याला मिळणार नाही. तर ह्याचा जो करेक्ट ऑप्शन आहे, लिस्ट pKa व्हॅल्यू म्हणजे स्ट्रॉंगर ॲसिड, तर ते कुठलं असणार आहे, ऑप्शन डी Cl3CCOOH. आता आपण पुढच्या ऑप्शनकडे जाऊया, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे इन द रिॲक्शन C6H5OH, मग आहे NaOH, मग ऑप्शन मग त्यांनी इंटरमिजिएट ए दिला आहे. मग त्याची रिॲक्शन होते CO2 140 डिग्री सेल्सिअस 4 to 7 ॲटमॉस्फिअर. मग आपल्याला जो इंटरमिजिएट मिळतो तो मिळतो बी, आणि त्यानंतर ॲसिडिफिकेशन करून आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो सी आहे. मग कंपाऊंड सी हा काय आहे असा क्वेश्चन आहे. तर कंपाऊंड सी काय, तर सॅलिसिलिक ॲसिड, मग क्लोरोबेन्झिन, मग सॅलिसिल अल्डिहाइड आणि मग बेन्झोइक ॲसिड, असे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. मग आता आपण बघूया की हा आहे फेनॉल. ओके, फेनॉलची रिॲक्शन NaOH बरोबर झाली. बघू आपण कसं, आपण ही करून बघूया. आपल्याला जर का रिॲक्शन पाठ असतील तर आपल्याला काही दुसरं बघायची सुद्धा गरज नाही आहे. का बघायची गरज नाही आहे, कारण आपण जर का हे बघितले, ऑप्शन्स बघितले, त्या ऑप्शन्सवरूनच आपल्याला आन्सर मिळू शकतं. पण तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा करून दाखवते. हा आहे फेनॉल. ठीक आहे, फेनॉलची रिॲक्शन आपण कुणाबरोबर करणार आहोत, तर NaOH बरोबर. तर आपल्याला माहिती आहे की फेनॉलची रिॲक्शन NaOH बरोबर केली तर आपल्याला जे काही मिळतं ते असतं सोडियम फेनॉक्साईड. ठीक आहे, या सोडियम फेनॉक्साईडची रिॲक्शन कार्बन डायऑक्साईड बरोबर करायची आहे 147 डिग्री सेल्सिअस आणि 4 to 7 ॲटमॉस्फिअर. तर आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळतो तो प्रॉडक्ट आहे ONA आणि COO- किंवा COOH आपण लिहूया. आणि मग परत कशाबरोबर त्याची रिॲक्शन केली आहे, तर डायल्यूट HCl बरोबर रिॲक्शन केली आहे. डायल्यूट HCl बरोबर जेव्हा आपण रिॲक्शन करतो त्याची, तेव्हा आपल्याला काय मिळतं, OH, आणि इथे काय असतं, तर COOH. म्हणजे आपल्याला काय मिळालं, तर अल्फा हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. आपल्याला जे काही मिळतं आहे ते आहे अल्फा हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. तर अशा प्रकारे आपण फेनॉलपासून काय बनवलं आहे, सॅलिसिलिक ॲसिड. मग आता आपले ऑप्शन्स आहेत त्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आय थिंक दिलेलंच आहे, तरी आपण बघूया. सॅलिसिलिक ॲसिड पहिलाच ऑप्शन आहे, दुसरा आहे क्लोरोबेन्झिन, तिसरा आहे सॅलिसिल अल्डिहाइड आणि चौथा आहे बेन्झोइक ॲसिड. तर आपल्याला माहिती आहे की सॅलिसिलिक ॲसिड जेव्हा आपण फेनॉलपासून तयार करतो तेव्हा त्या रिॲक्शनचं नाव असतं कोल्बेज सिंथेसिस. तर ही कोल्बेज सिंथेसिस आहे. आपल्याला फक्त 2-3 स्टेपमध्ये त्यांनी इंटरमिजिएट देऊन विचारलेलं आहे. आणि सॅलिसिल अल्डिहाइड ज्या रिॲक्शनमध्ये तयार होतं त्याचं नाव आपण बघितलेलं आहे अल्कोहोल फिनॉल इथर या चॅप्टरमध्ये, आणि ते आहे रीमर टीमन रिॲक्शन. तर असा आपला क्वेश्चन 3 पण सॉल्व्ह झालेला आहे. क्लोरोबेन्झिन बेन्झोइक ॲसिड हे आपल्याला अशा पद्धतीने तयार करता येतच नाहीत, त्यामुळे ते चुकीचेच ऑप्शन आहेत. नेक्स्ट आहे IUPAC नेम ऑफ CH3C डबल बॉन्ड CH3 आता बघा ऑप्शन दिलेले 2 प्रोपेनोन. तर आता आपल्याला C डबल बॉन्ड हा मध्ये आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी कार्बन आहे, त्यामुळे कीटोन हे माहिती आहे. त्यामुळे जर कीटोन असेल तर ONE जिथे जिथे शेवटी आहे असे 3 ऑप्शन आपल्याला दिसत आहेत, तेवढे आपण बघूया. बाकीचे डिलीट करून टाकू किंवा आपण त्याकडे बघायचंच नाही. आता हा प्रोपेनल दिलेला आहे, प्रोपेनल तर नाही आहे म्हणून हा तर गेला. डायमिथिल कीटोन हे आहे कॉमन नेम, त्यामुळे हा पण गेला. ॲसिटोन हे त्याचं कॉमन नाव झालं. कॉमन नाव म्हणजे त्याला काय म्हणतात, तर जनरली जे काही एखादं नाव
त्याचं पडलेलं आहे डायमिथिल कीटोन बरोबर, तर ते आहे ॲसिटोन. आणि नंतर जे आहे ते 2 प्रोपेनॉन आहे. तर 2 प्रोपेनॉन का, कारण 1, 2 आणि 3 असे 3 कार्बन आहे आणि सेकंड पोझिशनला काय आहे तर C डबल बॉन्ड O. तर याचं जे नाव असणार आहे ते आहे 2 प्रोपेनॉन. सो क्वेश्चन 4चं करेक्ट आन्सर काय आहे तर ऑप्शन ए. त्यानंतर बेन्झोइक क्लोराईड इज प्रिपेअर्ड फ्रॉम बेन्झोइक ॲसिड बाय. आता बेन्झोइक क्लोराईड आणि बेन्झोइक ॲसिडपासून आपल्याला तयार करायचं आहे. तर आपण ही रिॲक्शन बघितलेली आहे बघा. ही रिॲक्शन आपण जेव्हा बघितली तेव्हा आपण काय केलं होतं तर आपण अरोमॅटिक कंपाऊंडवरती रिॲक्शन केली होती का. आपण मला वाटतं एक्झाम्पल म्हणून घरी सॉल्व करायला अरोमॅटिक कंपाऊंड घेतला होता आणि याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे. याचा प्रॉडक्ट जो आपल्याला मिळणार आहे तो आहे बेन्झॉइल क्लोराईड, बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड O Cl. म्हणजे काय झालं आहे तर हा OH गेला आहे आणि आपल्या जागी काय आलेला आहे Cl आलेला आहे. OH गेला आणि Cl आला. तर आता OH जाऊन Cl येण्यासाठी आपल्याकडे बरेचसे रिएजंट असतात. तर आपल्याला माहिती आहे की आपण ROH म्हणजे अल्कोहोलचा OH त्याचंही कन्व्हर्जन जेव्हा आपण RCl मध्ये करतो तेव्हा आपण कुठले कुठले रिएजंट वापरतो. तर पहिला रिएजंट जो वापरतो तो आहे SOCl2 थायोनिल क्लोराईड. दुसरा रिएजंट जो आपण वापरतो तो आहे PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराईड. त्यानंतरचा जो रिएजंट आपण वापरतो तो आहे फॉस्फरस पेंटाक्लोराईड. तर असे 3 रिएजंट्स आपण काय करतो आपण वापरतो. मग आता हे 3 रिएजंट जेव्हा आपण वापरणार आहोत तेव्हा आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की OH जाऊन Cl येतो. आपल्याला दिलेले ऑप्शन कुठले आहेत त्यापैकी आपण चूज करू शकतो. तर बघूया आपण. आपल्याला दिले Cl2 आणि H2O, तर हा ऑप्शन नाहीच आहे. SOCl2 हा ऑप्शन आहे आपण पाहिलेला आहे. SO2Cl2 हा आपण वापरत नाही आणि Cl2 इन HNO हे डायरेक्ट हॅलोजनेशन करून ॲसिडचं ॲसिड क्लोराईड होत नाही. त्यामुळे याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे SOCl2. अजून कुठले रिएजंट आपण वापरू शकतो तेही आपण बघितले. तर फॉस्फरस ट्रायक्लोराईड आणि फॉस्फरस पेंटाक्लोराईड. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट बघूया. ॲक्टिव्ह आयन इन अ टोलन्स रिएजंट इज. आता तुमच्या पुस्तकामध्ये जे टोलन्स रिएजंट आणि फेलिंग्स टेस्ट ज्या दिलेल्या आहेत तर डिलीटेड पार्टमध्ये काय केलेलं आहे तर लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन हा डिलीटेड पार्ट म्हणलेला आहे. त्यामुळे डिलीटेड पार्ट असल्यामुळे हा पार्ट मी घेत नाही. तुम्ही कन्फ्यूज होताना दिसताय. एखादा क्वेश्चन आपण एक्स्ट्रा घेतला तर सो यावर आत्ता तरी मी काही बोलत नाही आहे कारण हा पार्ट डिलीटेड आहे. नेक्स्ट बघूया युरिया इज. आता युरियाचं सगळ्यांना हे माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे NH2CONH2. तर काय विचारलं आहे त्यांनी की तो ॲम्फोटेरिक आहे, न्यूट्रल आहे, डाय ॲसिडिक बेस आहे का मोनो ॲसिडिक बेस आहे. म्हणजे युरिया हा काय आहे असा त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. ॲम्फोटेरिक म्हणजे काय, जो ॲसिडिक आहे आणि बेसिक आहे दोन्हीच्याही प्रॉपर्टी जो दाखवतो त्याला आपण काय म्हणतो तर ॲम्फोटेरिक. म्हणजे कधी कधी ॲसिड म्हणून बिहेव करतो, कधी कधी बेस म्हणून बिहेव करतो. त्यानंतर दुसरं काय आहे तर तो न्यूट्रल आहे का असंही विचारलेलं आहे. त्यानंतर डाय ॲसिडिक बेस. आता डाय ॲसिडिक बेस आणि मोनो ॲसिडिक बेस याला काय म्हणतात तर समजा बेस आहे आपल्याकडे KOH आहे आणि KOH मध्ये एकच OH आहे. एकच OH आहे म्हणजे तो एकाच हायड्रोजनशी ॲसिडच्या रिॲक्ट होणार आहे. म्हणून आपण रिॲक्शन लिहितो KOH प्लस HCl. म्हणजे एका मोलच्या बेसला 1 मोलचं ॲसिड लागलं तर मग आपण काय म्हणणार आहोत त्याला की मोनो ॲसिडिक बेस. एकच ॲसिडचा मोल त्याला लागलेला आहे. समजा आपल्याकडे CaOH ट्वाईस आहे, मग 2 OH आहेत आणि 2 OH बॅलन्स करायला आपल्याला 2 ॲसिडचे मोल लागतील. म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत तर डाय ॲसिडिक बेस. तर असंच युरिया काय आहे ते विचारलेलं आहे. आपण युरियाचं आधी स्ट्रक्चर ड्रॉ करून बघूया. तुम्हाला मी युरियाचं स्ट्रक्चर काढून दाखवते. युरियाचं जे स्ट्रक्चर आहे ते असं आहे. NH2C डबल बॉन्ड O NH2. तर हा झाला युरिया. आता आपले ऑप्शन्स आपण चेक करूया की युरिया काय आहे. तर ॲसिडिक आहे का की न्यूट्रल आहे.
जर आपण याकडे बघितलं तर याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप जो आहे तो अमाइड आहे. यामध्ये फंक्शनल ग्रुप जो आहे तो अमाइड आहे आणि याची एक स्पेसिफिक रिॲक्शन आहे. ती रिॲक्शन अशी आहे की जर त्याची रिॲक्शन आपण नायट्रिक ॲसिड बरोबर केली तर काय होतं की तो स्पॅरिंगली सोल्युबल नायट्रेट असा तो आयन फॉर्म करतो. म्हणजे H2N C डबल बॉन्ड O H2N. आता इथे आपण NH3 करूया प्लस, कारण हा हायड्रोजन घेतला, आणि NO3 मायनस. तर अशा पद्धतीचा तो स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट तयार करतो. हा स्पॅरिंगली सोल्युबल नायट्रेट जो त्यांनी तयार केलेला आहे तो काय असणार आहे तर नायट्रिक ॲसिड बरोबर तो रिॲक्ट होणार आहे. हा आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे. तर युरिया प्लस नायट्रिक ॲसिड आपल्याला जे मिळतं ते स्पॅरिंगली सोल्युबल नायट्रेट. तर ऑप्शन डी जो त्यांनी काही दिलेला आहे तो ऑप्शन डी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे मोनो ॲसिडिक बेस. एका ॲसिड बरोबर तो रिॲक्ट होतो. पुढच्या क्वेश्चनकडे बघूया. मिथिल इथिल कीटोन इज प्रिपेअर्ड बाय द ऑक्सिडेशन ऑफ. आता मिथिल इथिल कीटोन असं म्हणलेलं आहे. मिथिल इथिल कीटोन आपण आधी काढून बघूया. आधी आपण ऑप्शन्स बघूया त्याचे, म्हणजे आपल्याला कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटी चेक करायच्या आहेत त्या आपल्याला चेक करता येतील. तर पहिलं जे आपल्याला दिलेलं आहे ते टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे. दुसरं जे आहे ते 2 ब्युटेनॉल आहे. नंतर आहे जे आहे ते 1 ब्युटेनॉल आहे. आणि त्यानंतर आपल्याला जो काही ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन आपण बघूया 2 प्रोपेनॉल आहे. तर एक काम करूया आपण, आधी आपण सगळे ऑप्शन्स ड्रॉ करून बघूया. ऑप्शन समोर असतील डोळ्यासमोर तर आपल्याला इझिली काय होतं ऑप्शन्स सिलेक्ट करायला आणि डिलीट करायला सुद्धा आपल्याला काय होतं त्याची मदत होते. तर आपल्याला तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल असं म्हणलेलं आहे, म्हणजे CH3 CCH3 CH3 आणि OH. आता हा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हा आहे ऑप्शन. ओके, पण आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे तर इथाइल मिथाइल कीटोन प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे आपण आधी स्ट्रक्चर काढून घेऊया. हा झाला इथाइल मिथाइल कीटोन. आता टर्शरी ब्युटाईलपासून आपण तयार करू शकतो का ऑक्सिडेशनपासून, तर नाही करू शकत, कारण हे जे टर्शरी अल्कोहोल आहे त्या टर्शरी अल्कोहोलचं काय होतं ऑक्सिडेशन या प्रोसेसमध्ये काय होतं तर वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि आपल्याला डबल बॉन्ड मिळतो. त्यामुळे हा ऑप्शन तर करेक्ट नाही आहे. ऑप्शन ए इज अ रॉंग ऑप्शन. आता ऑप्शन बीकडे जाऊया आपण. ऑप्शन बी आपल्याला जो दिलेला आहे तो आहे ब्युटेन टू ओल. आता हा जो ब्युटेन टू ओल आहे याचं आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला हे मिळेल का, तर हो मिळेल. कारण बघा 1 2 सेकंड पोझिशनला OH आहे आणि इथेही सेकंड पोझिशनला कार्बोनिल ग्रुप आहे. तर इथे 2 ब्युटॅनॉनपासून आपल्याला नक्कीच मिळू शकतो. 2 ब्युटेनॉलपासून आपल्याला 2 ब्युटॅनॉन हा एक नक्कीच प्रॉडक्ट मिळू शकतो. त्यानंतर आपल्याला तिसरा जो काही हे दिलेला आहे ऑप्शन त्यांनी दिलेला आहे तो CH3 CH2 CH2 आणि OH 1 प्रोपेनॉल. तर आपल्याला माहिती आहे प्रायमरी जेव्हा असतात तेव्हा आपल्याला अल्डिहाइडच मिळतात. प्रायमरी अल्कोहोल आपल्याला अल्डिहाइडच देतात ऑक्सिडेशन नंतर. आपल्याला जर का कीटोन हवा असेल तर आपल्याला अल्कोहोल कुठलं हवं आहे तर सेकंडरी अल्कोहोल हे आपल्याला हवं आहे. तर आपण बघूया पुढे. ऑप्शन आपला 2 ब्युटेनॉल हे करेक्ट आन्सर असणार आहे. 1 ब्युटेनॉल आणि 1 प्रोपेनॉल हे रॉंग असणार आहे, कारण ते प्रायमरी अल्कोहोल आहेत, ते अल्डिहाइड देतील. आपल्याला आता कीटोन हवा आहे. नेक्स्ट बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे आपल्याला माहिती आहे की या सगळ्या कुठल्या या स्ट्रक्चर्समध्ये काय पाहिजे तर या स्ट्रक्चरमध्ये काय पाहिजे तर कायरल कार्बन हवा. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन की ज्याला चारही ग्रुप कसे आहेत तर वेगळे अटॅच्ड आहेत. तर आपण बघूया विच ऑफ द फॉलोइंग इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह असं विचारले तर टार्टारिक ॲसिड, ग्लिसरॉल, ऑक्झॅलिक ॲसिड आणि इथिलीन ग्लायकॉल. आता सगळ्यांनी सगळे माझ्याबरोबर सॉल्व्ह करत असतील. सगळ्यांनी ते क्वेश्चन जे त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत ते ऑप्शन सगळ्यांनी आपण लिहायला सुरुवात करूया. जेव्हा आपण ऑप्शन लिहिणार आहोत तेव्हा काय होतं की सगळे स्ट्रक्चर्ससुद्धा आपल्याला माहिती होतात.
स्ट्रक्चर्स माहिती झाले तरच आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता टार्टारिक ॲसिड तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे, पण ऑप्शन म्हणून ते एक्झाममध्ये देऊच शकतात. काही काही गोष्टी तुम्हाला माहिती असणंही गरजेचं आहे. हा आउट ऑफ सिलेबसचा पार्ट नाही आहे. तर जे टार्टारिक ॲसिड आहे, टार्टारिक ॲसिड असं असतं. मी स्ट्रक्चर ड्रॉ करते, तुम्ही एकदा बघा. आता जर तुम्ही हा कार्बन बघितला तर याला एक OH आहे, एक COOH आहे, एक H आहे आणि हा एक वेगळा ग्रुप आहे. सो हे चारही ग्रुप या कार्बनला, कायरल कार्बनला वेगळे आहेत. आणि जर का हा कार्बन तुम्ही जर का कन्सिडर केला तर ह्या कार्बनला हायड्रोजन वेगळा, OH वेगळा, COOH वेगळा आणि हा पूर्ण वेगळा ग्रुप. म्हणजे हा पण काय आहे तर कायरल कार्बन आहे. तर हे जे दोन्ही कायरल कार्बन जर आहेत तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कोण असणार आहे दिलेल्या ऑप्शन्सपैकी. तर आपल्याला जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत ते आपण बघूया. ऑप्शन्स आपल्याला आहेत टार्टारिक ॲसिड, ग्लिसरॉल, त्यानंतर ऑक्झॅलिक ॲसिड आणि इथिलीन ग्लायकॉल. ग्लिसरॉल काय असतं? CH2OH, CHOH, CH2OH. तर इथे कायरल येणार नाही कारण की हायड्रोजन आहे. आणि जर आपण ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर काढायचा प्रयत्न केला ना तर बघा, एकदा काढून बघूया आपण, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. CH2OH, CHOH आणि CH2OH. आता हे झालं ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर. आपल्याला दिसताना काय दिसतंय? हायड्रोजन वेगळा आहे, OH वेगळा आहे. पण हे जे दोन ग्रुप अटॅच्ड आहेत ना कार्बनला, हे दोन्हीही ग्रुप काय आहेत तर सेम आहेत. म्हणून याला आपण कायरल कार्बन नाही म्हणू शकत. हा कायरल कार्बन नाही आहे. ओके, कायरल कार्बनवरती स्टार देतात, हा कायरल कार्बन नाही आहे. म्हणून मी इथे काय करते, हा जो मी स्टार दिलेला आहे तो मी काढून टाकणार आहे. तर कायरल कार्बन नसल्यामुळे हा ऑप्टिकली कसं असणार आहे तर इनॲक्टिव्ह. ठीक आहे. त्यानंतर पुढचा ऑप्शन जो आपल्याला काही त्यांनी दिलेला आहे तो एकदा बघूया आपण. पुढचा ऑप्शन जो त्यांनी दिलेला आहे तो आहे ऑक्झॅलिक ॲसिड. ऑक्झॅलिक ॲसिड म्हणजे COOH. तर त्यामध्ये काही आपल्याला प्रॉडक्ट म्हणजे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह नसणारच आहे. आणि इथिलीन ग्लायकॉल म्हणजे काय असतं? CH2OH. तर तो सुद्धा काय आहे? ऑप्टिकली ॲक्टिव्ह नाही आहे, कारण CH2OH दोन हायड्रोजन एका कार्बनला आहेच आहेत, त्यामुळे तो पण ऑप्टिकली ॲक्टिव्ह येणार नाही. सो क्वेश्चन नंबर 9 जो आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह, तर तो सुद्धा ऑप्शन D म्हणजे नाही आहे, ऑप्शन C नाही आहे, ऑप्शन B नाही आहे, ऑप्शन A टार्टारिक ॲसिड हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. आता क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. आता बघूया. सोडियम बायसल्फेट इज यूज्ड, सोडियम बायसल्फाइड इज यूज्ड इन द डिटेक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड. टोलन्स. आता हा जो क्वेश्चन दिला आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट, तर त्यामध्येही आपल्याला टेस्ट दिसत आहेत. तर जिथे जिथे टेस्ट आपल्याला दिसत आहेत तर त्या टेस्टचा पार्ट आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोनच्या केसमध्ये नाही आहे, डिलीट केलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरचे क्वेश्चन्स मी घेणार नाही आहे. आपण पुढे बघूया क्वेश्चन नंबर 11 कडे. ओनली अन अल्डिहाइड हॅव्हिंग डॅश कॅन अंडरगो द अल्डॉल कंडेन्सेशन. तर आपल्याला माहिती आहे की अल्डॉल कंडेन्सेशनसाठी इम्पॉर्टंट कंडिशन काय आहे? तर इम्पॉर्टंट कंडिशन ही आहे की त्याला एक अल्फा हायड्रोजन हवाचं आहे. डेफिनेशन पण आपण लिहिताना अशी लिहिणार आहोत की एन अल्डिहाइड और अ कीटोन हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन ॲटम रिॲक्ट्स विथ द ॲक्वियस बेस टू फॉर्म बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड और अ बीटा हायड्रॉक्सी कीटोन. त्याला आपण काय म्हणतो? अल्डॉल कंडेन्सेशन. मग आता या अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये काय आहे? ॲटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन ॲटम तर हवाच, ॲटलिस्ट 1 बीटा हायड्रोजन आपण बघतच नाही. अरोमॅटिक रिंग किंवा नो अल्फा हायड्रोजन. तर ऑप्शन A करेक्ट आहे. ॲटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन ॲटम असावाच लागतो. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12 कडे वळूया. इथाइल ॲसिटेट इज ऑप्टेन्ड वेन मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड रिॲक्ट्स विथ. ओके, आता मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड म्हणजे CH3MgI तो कशा बरोबर आपल्याला रिॲक्ट करायचा आहे तो आपण बघूया. इथाइल क्लोरोफॉर्मेट, त्यानंतर इथाइल फॉर्मॅट, त्यानंतर इथाइल क्लोराईड आणि त्यानंतर आहे कार्बन डायऑक्साईड. तर आपण सगळ्यावरती ही ॲडिशन आपण करून अगदीच बघूया. जर आपण ॲडिशन करून बघितली तर आपल्याला लक्षात येईल की कशावरती ॲडिशन केली
मिथाईल मॅग्नेशियम आयोडाईडची, तर आपल्याला इथाईल ॲसिटेट मिळू शकतं. तर आपण बघूया आत्ता एकदा सगळे स्ट्रक्चर्स ड्रॉ करून. तर पहिला आपल्याला दिलेलं काय आहे, तर आपल्याला दिलेलं आहे मिथाईल मॅग्नेशियम आयोडाईड. हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे आपल्याकडे, आणि हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे याची रिॲक्शन याची जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची आहे, त्याच्यासाठी 4 ऑप्शन दिलेत त्यांनी. तर पहिला ऑप्शन जो त्यांनी दिलेला आहे तो आहे इथाईल क्लोरोफॉर्मॅट. तर इथाईल क्लोरोफॉर्मॅट म्हणजे काय, Cl C डबल बॉन्ड O OET OET. हा OET काय आहे तर C2H5. ओके, मग आता इथे C2H5O C डबल बॉन्ड O आणि Cl, इथाईल क्लोरोफॉर्मॅट CH3MgI. आता हा झाला CH3 मायनस, त्याचा अटॅक आपण करणार C डबल बॉन्ड O वरती. C डबल बॉन्ड O वर अटॅक केला की क्लोरीन निघून जाईल. क्लोरीन का निघून जाईल, त्याचं कारण असं आहे की क्लोरीन इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. मग आपल्याला जे मिळालं आहे ते आहे, आपल्याला प्रॉडक्ट काय हवा आहे बघूया आपण. क्वेश्चनकडे जाऊया एकदा. इथाईल ॲसिटेट. आता आपल्याला मिळालेला प्रॉडक्ट इथाईल ॲसिटेट आहे का, तर येस, इथाईल, आणि हा पार्ट आहे ॲसिटेटचा. तर इथाईल ॲसिटेट आपल्याला पहिल्याच ऑप्शनमध्ये मिळालेला आहे, तो आहे इथाईल क्लोरोफॉर्मॅट. तर क्लोरोफॉर्मॅट म्हणजे काय, तर फॉर्मॅट म्हणजे असं असतं HC डबल बॉन्ड O OH, हे झालं फॉर्मिक ॲसिड. याचा हायड्रोजन काढला आहे, त्याला काय अटॅच केलेलं आहे तर ET म्हणजे इथाईल फॉर्मॅट. आणि आता इथाईल क्लोरोफॉर्मॅट म्हणलं आहे, त्याच्यामुळे हा जो हायड्रोजन आहे अल्फा हायड्रोजन नाही म्हणता येणार, कार्बोनिलला अटॅच असणारा जो हायड्रोजन आहे तो कशाने रिप्लेस केलेला आहे तर क्लोरीनने रिप्लेस केलेला आहे. आणि क्लोरीनने रिप्लेस केल्यामुळे त्याला आपण काय म्हणू शकतो तर इथाईल क्लोरोफॉर्मॅट. तर आपल्याला ऑप्शन ए मध्येच आपल्याला आन्सर मिळून गेलेला आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 12. नेक्स्ट बघूया. X इज हीटेड विथ द सोडा लाईम अँड गिव्स इथेन, सो X इज. तर आता X इज हीटेड विथ द सोडा लाईम, आपण टेस्ट बघितलेली आहे, तुम्हाला आठवत असेल तर कालच ही रिॲक्शन आपण बघितलेली आहे. त्यावरती मी एक छोटीशी नोटसुद्धा व्हिडिओमध्ये ॲड केली होती. तर काय करतो म्हणजे आपण X इज हीटेड विथ सोडा लाईम अँड गिव्स इथेन. मग आता आपल्याला जर का इथेन हवा असेल म्हणजे अल्केन हवा असेल, तर ज्या कार्बोक्सिलिक ॲसिडपासून आपण इथेन बनवणार आहोत त्याच्यामध्ये मिळालेल्या अल्केनपेक्षा एक कार्बन ॲटम जास्त पाहिजे. म्हणजे बघा ओळखायचं कसं, इथेन म्हणजे 2 कार्बन, तर ते मिळणार ज्या ॲसिडपासून आहे त्या ॲसिडमध्ये किती कार्बन हवेत, तर त्या ॲसिडमध्ये 3 कार्बन हवेत, म्हणजे प्रोपॅनॉइक ॲसिड पाहिजे. बघू आपण एक मिनटं. आपण बघूया आता काय दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला बनवायचं आहे इथेन C2H6 म्हणजे CH3 हे आपल्याला बनवायचं आहे. आता हे ज्याच्यापासून आपण बनवणार आहोत ते जे ॲसिड आहे त्या ॲसिडमध्ये किती कार्बन ॲटम पाहिजे, तर 1 कार्बन ॲटम पाहिजे, जास्त पाहिजे, O- आणि Na+. आता जर का 1 कार्बन ॲटम जास्त असेल म्हणजे या प्रॉडक्टपेक्षा 1 कार्बन ॲटम स्टार्टिंग मटेरियलमध्ये जास्त असेल, तर त्याची रिॲक्शन आपण जर का NaOH आणि CaO सोडा लाईम बरोबर केली तर आपण बघितलेलं आहे की डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन होते आणि आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळतो Na2CO3, कार्बन डायऑक्साईड निघून जातो. 1 कार्बन ॲटम निघून गेल्यामुळे ऑलरेडी असलेलं जे ॲसिड आहे, जे स्टार्टिंग मटेरियल आपण घेतलेलं आहे त्यापेक्षा 1 कार्बन ॲटम काय मिळतो, कमी होतो. सो आपल्याला इथेन हवं असेल तर आपण मदत कशाची घेणार, प्रोपिओनिक ॲसिडची. जर प्रोपेन असेल तर आपण मदत कशी घेणार, तर ब्युटॅनॉइक ॲसिडची. तर अशा पद्धतीत आत्ताचा हा क्वेश्चन आपण नेहमी आला तर डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शनचा पॉईंट लक्षात ठेवून सॉल्व्ह करणार आहोत.
आता नेक्स्ट दिलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऑर्डर ऑफ इंक्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. आता बघा, CH3COOH, CH2Cl COOH, CH2FCOOH, CCl3COOH. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला जे जे पॉईंट्स लक्षात ठेवायचे होते ॲसिडिटीच्या बाबतीमध्ये ते काय आहेत, तर पहिल्यांदा एकतर एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जर का ॲड असेल ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये तर काय होतं, तर ॲसिडिटी वाढते. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, तर दुसरा पॉईंट असा आहे की जर त्यांचा नंबर वाढला, त्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्सचा जर का नंबर वाढला तर ॲसिडिटी ही नक्कीच वाढणार आहे. तिसरा पॉईंट काय आहे, तर जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमची पोझिशन ही COOHच्या जवळ असेल तेवढंच काय होणार आहे, तर ॲसिडिटी वाढणार आहे. आणि जेवढं लांब जाईल तेवढी ॲसिडिटी काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. आणि लास्ट जो पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो लास्ट पॉईंट असा की जेवढं आपण ॲसिडिटी आपण जेवढी तर हे 3 पॉईंट आपण लक्षात ठेवून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. तर आता तुम्ही ऑप्शन ए बघा, तर ऑप्शन ए मध्ये जो ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड दिलेला आहे सगळ्यात स्ट्रॉंग. त्यानंतर ऑप्शन बी मध्ये काय केलेलं आहे, ऑप्शन बी तर साफ आपल्याला चुकीचाच दिसतोय, कारण की ज्या ॲसिडमध्ये फ्लोरीन असेल तर फ्लोरीन असलेलं जे ॲसिड आहे ते ॲसिड ॲसिटिक ॲसिडपेक्षा कमी ॲसिडिक नसणार आहे, उलट त्या ॲसिटिक ॲसिडपेक्षा जास्त ॲसिडिक असणार आहे. त्यामुळे ऑप्शन बी हा चुकलेला आहे, त्याची सिक्वेन्सच चुकलेली आहे. ऑप्शन सी तर अतिशय चुकलेला आहे. आणि ऑप्शन डी जर का आपण बघितला तर ऑप्शन डी सुद्धा आपल्याला काय दिसतोय, तर चुकीचा दिसतोय, कारण ॲसिटिक ॲसिडची स्ट्रेंथ ही सगळ्यात जास्त दिलेली आहे. चुकीचा आहे कारण त्यामध्ये ॲसिटिक ॲसिडची स्ट्रेंथ जी आहे ती जास्त दिलेली आहे. तर मग ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन आपल्याला आहे असा कळतोय. का, कारण ॲसिटिक ॲसिडपेक्षा स्ट्रॉंग आहे अल्फा क्लोरो ॲसिटिक ॲसिड. क्लोरीन वाढला, ॲसिडिटी वाढली. नंतर आहे तर एक फ्लोरीन वाढला तर क्लोरीन असणाऱ्या ॲसिडपेक्षा फ्लोरीन असलेल्या ॲसिडची ॲसिडिटी वाढली. आणि त्यानंतर जे आहे ते जर एकदम 3 क्लोरीन वाढले तर ॲसिडिटी ही जास्त वाढणारच आहे. तर क्वेश्चन नंबर 14 जो आहे त्यातला ऑप्शन ए हा ऑप्शन ए काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. तर आपण आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन 15 ही परत टेस्टवरती आली आहे आणि टेस्ट ह्या सिलेबसमधून डिलीटेड आहेत. सो आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाही आहोत. मी क्वेश्चन सॉल्व्ह केला की बरीचशी मुलं गोंधळतात की हा सिलेबसमध्ये नाही आहे, हा क्वेश्चन कसं काय घेतला. तर एखादा क्वेश्चन ॲडिशनल कदाचित लक्षात ठेवण्यासाठी मुलांना थोडा त्रासदायक होऊ शकतो. सो मी तो पार्टच डिलीट करत आहे. तुम्हाला जेवढं एक्झाममध्ये आहे तेवढाच पार्ट मी तुमचा घेते आहे. अदरवाईज मी डिलीटेड वगैरे पार्ट असा कधीही कन्सिडर करत नाही. जेवढं सगळं आहे तेवढा सगळा पार्ट मी शिकवते. बघूया आता, व्हॉट आर द ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिॲक्शन असं विचारलं आहे. आणि आपल्याला जे काही दिलेलं आहे ते इस्टर आहे. बघा, C6H5COOCH3 आणि इस्टर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इस्टर जर का वापरलं तर आपण काय करतो, इस्टर वापरलं आहे आणि LiLH4 वापरलं आहे तर जर आपल्याला जे 2 प्रॉडक्ट्स मिळतात ना ते प्रॉडक्ट्स काय असणार आहे, तर 2 अल्कोहोल असणार आहेत. बघा, CH3 C डबल बॉन्ड O C2H5. आता मी एक एक्झाम्पल म्हणून हे एक ॲसिड लिहिते आहे, सॉरी हे एक इस्टर लिहिते आहे. CH3 C डबल बॉन्ड O C2H5 हे एक इस्टर मी काढलेलं आहे एक्झाम्पल म्हणून. आणि त्याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे LiLH4. हा स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. काय होतं बघा, तर इथे C डबल बॉन्ड O आणि O यामधला बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला काय मिळतं, तर 2 कार्बनचं अल्कोहोल मिळेल CH3 CH2OH. आणि इकडे जे आहे OC2H5 त्याचंही आपल्याला काय मिळेल, तर अल्कोहोल मिळेल. ते कसं मिळणार आहे, HO CH2 आणि CH3. तर असे 2 अल्कोहोल हे आपल्याला मिळालेले आहेत इस्टरपासून. काय करून, तर रिडक्शन करून. तर आपण आता पुढच्या क्वेश्चनकडे वळूया.
किंवा त्याच क्वेश्चनकडे वळूया. तिथे कुठलं आपल्याला इस्टर दिलेलं आहे ते बघा. आपल्याला इथे जे इस्टर दिलेलं आहे ते आहे मिथाइल बेन्झोएट आणि मिथाइल बेन्झोएटची रिॲक्शन करायची LiLH4 वॉटर. तर आपण 2 अल्कोहोल आपल्याला मिळतील हे तर माहिती आहे. C डबल बॉन्ड O आणि O यामधला बॉन्ड ब्रेक होतो. C6H5 C डबल बॉन्ड O याचं काय होतं C6H5 CH2OH आणि जो O मिथाइल आहे म्हणजे OCH3 आहे त्याचं काय होतं CH3OH. सो आपल्याला 2 अल्कोहोल मिळतात आणि 2 अल्कोहोल जे मिळत आहेत त्याचा ऑप्शन काय असणार जो दिसतोय आपल्याला करेक्ट ऑप्शन तो आहे ऑप्शन ए. तर ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. आता पुढे बघूया. Which reagent will bring about the conversion of carboxylic acid into ester? आता कार्बोक्सिलिक ॲसिड्स इंटू ईस्टर करायचं आपल्याला, बरोबर आहे. तर आपण बघूया. C2H5OH हा लागणारच आहे कारण जर अल्कोहोल नसेल तर मात्र आता पुढचा क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन आहे विच रिएजंट विल ब्रिंग अबाउट द कन्व्हर्जन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इनटू इस्टर्स. तर ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन दिलेला आहे इथाइल अल्कोहोल, दुसरा ऑप्शन दिलेला आहे ड्राय HCl अँड इथेनॉल, तिसरा ऑप्शन दिलेला आहे LiLH4 आणि चौथा ऑप्शन जो आपल्याला दिलेला आहे तो काय दिलेला आहे तर ट्राय इथॉक्सी अल्युमिनियम. तर हा रिएजंट तर आपण आत्ता पाहिलेला नाहीये, हा रिएजंट आपण वापरलेलाही नाहीये. LiLH4 हे रिडक्शनसाठी वापरतात त्यामुळे त्याचं कन्व्हर्जन ईस्टर फॉर्मेशनसाठी होणार नाही. नुसता C2H5OH आपण वापरत नाही बघा कारण त्यासाठी ॲसिड कॅटलिस्ट असणं हे इम्पॉर्टंट आहे. ती रिॲक्शन विदाऊट ॲसिड कॅटलिस्ट जातच नाही. त्यामुळे आता ऑप्शन बी राहिला. तो ऑप्शन बी असा आहे ड्राय HCl अँड C2H5OH. सो विच रिएजंट विल ब्रिंग अबाउट द कन्व्हर्जन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इंटू ईस्टर्स. तर त्याचा आन्सर काय असणार आहे तर ड्राय HCl अँड C2H5OH. पुढचं बघूया. हायड्रोलिसिस ऑफ ॲसिटामाइड प्रोड्युसेस. आता हायड्रोलिसिस वॉटरचे ॲडिशन आहे. कशावर हायड्रोलिसिस करायचं आहे म्हणजे हायड्रोलिसिस कशाचं करायचं आहे तर ॲसिटामाइड म्हणजे काय बघूया आपण. असाइल क्लोराईड जसं असतं तसंच ॲसिटामाइड पण असतं. बघा मी स्ट्रक्चर ड्रॉ करते. ॲसिटामाइड CH3 C डबल बॉन्ड O आणि NH2 आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर याचं हायड्रोलिसिस करायचं आहे H3O+. ठीक आहे. आता हायड्रोलिसिस जेव्हा आपल्याला करायचं आहे आपल्याला माहिती आहे की ॲसिडवरती अमोनियाची ॲडिशन केली तर अमाइड बनतं आणि अमाइडचं परत हायड्रोलिसिस केलं ना की परत ॲसिड बनतं. तर आपल्याकडे बघूया तो ऑप्शन दिलेला आहे का, ॲसिड हा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे का चेक करूया. तर इथे आपल्याला मिथिल अमीन हे दिसतंय पण मिथिल अमीन मिळत नाही हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. ॲसिटिक ॲसिड हे मिळालेलं आहे. ॲसिटाल्डिहाइड मिळत नाही आणि फॉर्मिक ॲसिडचा प्रश्नच येत नाही कारण कार्बन काही कमी होत नाही. ॲसिटामाइडमध्ये 2 कार्बन आहेत आणि ॲसिटिक ॲसिडमध्ये 2 कार्बन आहेत. तर काय करायचं जर काही माहिती नसेल ना तर आपल्याला माहिती आहे की जिथे ग्रिग्नार्ड इन्व्हॉल्व नाही आहे ना, ग्रिग्नार्ड रिएजंट इन्व्हॉल्व नाही आहे ना तिथे कार्बनचा कुठेही संबंध येत नाही किंवा कार्बन कुठेही कमी जास्त होत नाही. तर तुम्हाला समजा एवढी जरी माहिती असेल ना की ॲसिटामाइडमध्ये 2 कार्बन आहे, फॉर्मिक ॲसिडमध्ये 1 आहे त्याच्यामुळे हा तर ऑप्शन नाही आहे. अल्डिहाइड तर मिळत नाही त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही आहे. अमाइन मिथाइल अमाइन म्हणजे CH3NH2 एवढंच मिळतं आणि बाकी 1 कार्बन गेला कुठे असं होत नाही, मग ॲसिटिक ॲसिड ऑप्शन आहे. तर असंच तुम्हाला जर काही माहिती जरी नसेल ना एखाद्या क्वेश्चन मधलं तरी पण तुम्ही थोडंसं जर विचार केला ना तर तुम्ही करेक्ट आन्सरपर्यंत आरामात पोहोचू शकतात. या काही हिंट वापरायच्या की कार्बन ॲटम्स स्टार्टिंग मटेरियल आणि प्रॉडक्टचे चेक करणं अशाने तुम्हाला अजून तुम्ही उत्तराच्या जवळ पोहोचता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ॲस्पिरिन इज अन ॲसिटायलेशन प्रॉडक्ट ऑफ. आता ॲसिटायलेशन प्रॉडक्ट म्हणलंय ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झीन, ऑर्थो डायहायड्रॉक्सी बेन्झीन. तर आपल्याला माहिती आहे ऑप्शन सी जो दिलेला आहे की ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झीन आणि ऑप्शन डी जो दिलेला आहे तो आहे ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. तर ॲस्पिरिन काय आहे तर ॲस्पिरिन म्हणजे बेन्झीन रिंगवरती
तर ॲस्पिरिन काय आहे, एक मिनिट. हे झालं सॅलिसिलिक ॲसिड. आणि सॅलिसिलिक ॲसिडचं आपण काय करतो तर असायलेशन म्हणजे OC डबल बॉन्ड CH3 ग्रुप आपण त्यावर आणतो. तर हा जर का ग्रुप आपल्याला आणायचा असेल तर हे जे काही स्ट्रक्चर आपल्याला मिळतं हे स्ट्रक्चर कशाचं आहे तर हे स्ट्रक्चर आहे ॲस्पिरिनचं. मग आता हे जे ॲस्पिरिन आहे हे ॲस्पिरिन काय आहे बघूया. तर ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड पासून मिळेल का, तर हो, ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड पासून आपल्याला मिळतं. मग ॲस्पिरिन हा असिटायलेशन प्रॉडक्ट म्हणजे असिटायलेशन केलं OHचं COCH3 केलं की आपल्याला काय मिळणार आहे, ॲस्पिरिन मिळणार आहे. सो क्वेश्चन नंबर 19 जो दिलेला ॲस्पिरिन इज असिटायलेशन प्रॉडक्ट ऑफ ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड हे काय आहे तर करेक्ट आन्सर आहे. आता पुढे बघूया. इन द फॉलोइंग रिॲक्शन द प्रॉडक्ट P इज. आता बघा तुम्हाला रिॲक्शन जर का पाठ असतील तर तुम्हाला अगदी लगेचच कळतंय की RC डबल बॉन्ड OCl H2PDBaSO4 आपल्याला काय मिळणार आहे, RC डबल बॉन्ड OH. असाइल क्लोराईड पासून अल्डिहाइड तयार करण्यासाठी आपण H2PDBaSO4 हा रिएजंट वापरतो. हा लक्षातच ठेवा. RCHO हा काय आहे, हे काय आहे आन्सर, आणि ते काय आहे ऑप्शन बी. त्यानंतर पुढे बघूया. ऑक्सिडेशन ऑफ टोल्विन टू बेन्झाल्डिहाइड बाय क्रोमिल क्लोराइड इज कॉल्ड. ऑक्सिडेशन ऑफ टोल्विन टू बेन्झाल्डिहाइड. टोल्विन म्हणजे बेन्झिन रिंगवर CH3 आणि त्याचं काय करायचं आहे तर बेन्झाल्डिहाइड म्हणजे बेन्झिन रिंगवर CHO बाय क्रोमिल क्लोराइड. तर मग त्याचं नाव काय तर कॅनिझोरस रिॲक्शन आपल्याला माहिती आहे. कॅनिझोरस रिॲक्शन काय आहे तर असे अल्डिहाइड्स ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही आहे आणि ते अल्फा हायड्रोजन नसणारे अल्डिहाइड स्ट्रॉंग बेसच्या प्रेझेन्समध्ये कंडेन्सेशन रिॲक्शन दाखवतात. एकाचं काय मिळतं तर सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलेट म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिडचं सॉल्ट मिळतं आणि दुसरं काय मिळतं तर अल्कोहोल मिळतं. तर ही कॅनिझोरस रिॲक्शन आहे. फॉर्मॅल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड हे दोघं जण कॅनिझोरस रिॲक्शन दाखवतात. त्यानंतर वुड्स रिॲक्शन म्हणजे अल्केन प्रिपरेशनची आहे अल्किल हॅलाइड पासून, त्यामुळे ऑप्शन सी पण रॉंग आहे. रिमर डिमन रिॲक्शन जी काही आहे रिमर डिमन, तर रिमर डिमन आपण जर का बघितली तर रिमर डिमन रिॲक्शन मध्ये काय आहे बघा, आपण फेनॉल घेतो, फेनॉलवरती आपण क्लोरोफॉर्म आणि NaOH रिॲक्शन करून आपल्याला काय मिळतं तर ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड, बरोबर, म्हणजे रिमर डिमन रिॲक्शन. तर ही जे ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड जे काही आपल्याला मिळतं ते रिमर डिमन रिॲक्शन पासून आपण तयार करतो आणि ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड जे काही आपल्याला मिळतं ते कोलबेट सिंथेसिस पासून तयार करतो. तर आता इटाड रिॲक्शन, ही इटाड रिॲक्शन हे आन्सर आहे या क्वेश्चनचं. ऑक्सिडेशन ऑफ टोल्विन टू बेन्झाल्डिहाइड बाय क्रोमिल क्लोराइड इज कॉल्ड ॲज अ इटाड रिॲक्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे वीकेस्ट ॲसिड अमंग द फॉलोइंग इज. वीकेस्ट ॲसिड म्हणले आपण ॲसिडिटीच्या मगाशीच कंडिशन सगळ्या बघितलेल्या आहेत, त्या आपल्याला फक्त इथे आता अप्लाय करायच्या आहेत. बघा, वीकेस्ट ॲसिड अमंग द फॉलोइंग इज, एक आहे ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, एक आहे मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड, दुसरा आहे डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आणि तिसरा आहे ॲसिटिक ॲसिड. तर या 4 ॲसिड पैकी कुठलं वीक ॲसिड असणार आहे तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आपल्या ॲसिडमध्ये इंट्रोड्यूस होतो तेव्हा इंट्रोड्यूस झाल्यावर काय होईल तर तो हायड्रोजन देऊन टाकेल आणि कॉन्जुगेट बेस जो काही राहणार आहे तो खूप स्टेबल असणार आहे आणि स्टेबल असल्यामुळे त्या ॲसिडची ॲसिडिटी वाढते. म्हणजे कॉन्जुगेट बेस स्टेबल तर आपण त्याला म्हणतो स्ट्रॉंग ॲसिड. तर तसंच ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड किंवा मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड, डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड यामध्ये फक्त ॲसिटिक ॲसिड हे असं ॲसिड आहे की ज्यामध्ये कुठलाही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम नाही. तर मग वीकेस्ट ॲसिड कुठलं असणार आहे तर ॲसिटिक ॲसिड, कारण त्यांनी एकदा हायड्रोजन देऊन टाकला तरी सुद्धा काय होणार आहे की त्याचा कॉन्जुगेट बेस जो असणार आहे CH3COO- तो स्टेबलाइज करायला कुठलाही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम तिथे अवेलेबल नाही. ठीक आहे, आता पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. टू डिस्टिंग्विश बिटवीन फॉर्मॅल्डिहाइड अँड ॲसिटाल्डिहाइड. आता हा क्वेश्चन परत कशावरती आलेला आहे तर टेस्ट्सवरती आलेला आहे, लॅबोरेटरी टेस्ट्सवरती आलेला आहे. तो पार्ट डिलीट केलेला आहे म्हणून मी हा क्वेश्चन घेत नाही आहे. पुढे बघूया. विच वन इज यूज्ड ॲज अ फूड प्रिझर्वेटिव्ह. आता ऑप्शन ए आहे सोडियम ऑक्झलेट,
ऑप्शन बी आहे सोडियम बेन्झोएट, ऑप्शन सी आहे सोडियम ॲसिटेट आणि ऑप्शन डी आहे सोडियम प्रोपिओनेट. तर आपल्याला एवढं तुम्ही लक्षात ठेवा की सोडियम बेन्झोएट जे असतं, सोडियम बेन्झोएट हे फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जातं. एक्स्ट्रा थोडीशी माहिती आपल्याला असलेली कधीही चांगली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 बघा, रिॲक्शन बिटवीन अन ॲसिड अँड अन अल्कोहोल विल गिव्ह. ॲसिड आणि अल्कोहोल काय मिळणार आहे? इस्टर मिळणार आहे. ते सेकंडरी अल्कोहोल, अल्केन, हायर सी कंटेनिंग ॲसिड वगैरे असं काहीही मिळत नाही. इस्टर हेच काय असणार आहे? आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघूया, जनरल फॉर्म्युला आर सी डबल बॉन्ड ओ ओ सी डबल बॉन्ड ओ आर. आता हे ॲसिटिक अनहायड्रेट, आर सी डबल बॉन्ड ओ ट्वाईस दिलेलं आहे ना, म्हणजे हे अनहायड्रेट आहे, रिप्रेझेंट्स अन ॲसिड अनहायड्रेट. ते कसं लिहिलेलं असतं? जर तुम्हाला असं वाटलं ना की जमत नाहीये किंवा कसं लिहायचं, तर त्याचं लक्षात ठेवा कसं लिहू शकतो. आर सी डबल बॉन्ड ओ आणि ह्याला आपण ट्वाईस करून जर का ओ लिहितोय ना, तर कसं करतात बघा, आर सी डबल बॉन्ड ओ ओ, इकडे सी डबल बॉन्ड ओ आणि आर. तर हे काय मिळालं आपल्याला? तर हे मिळालेलं आहे ॲसिड अनहायड्रेट. हे जे काही मिळालेलं आहे ते आहे ॲसिड अनहायड्रेट. तर RCO2 ट्वाईस म्हणजे RCO ब्रॅकेट ट्वाईस O याला ॲसिड अनहायड्रेट हे रिप्रेझेंट करतं. त्यानंतर बेस कॅटलाइज्ड अल्डोल कंडेन्सेशन ऑकर्स विथ. आता विचारलं अल्डोल कंडेन्सेशनवर आहे, तर आपण त्यांनी दिलेले ऑप्शन बघूया आणि एकदा ड्रॉ करून बघूया. ॲसिटाल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड आणि 2,2 डायमिथाइल प्रोपेनाल्डिहाइड. आता जर आपण ऑप्शन बघितले तर त्यामध्ये आपल्याला लगेच कळतंय की बेन्झाल्डिहाइड आणि फॉर्मल्डिहाइड या दोन्हीमध्येही अल्फा हायड्रोजन नाहीये. आता बघू आपण, मी इथे स्ट्रक्चर्स ड्रॉ करते किंवा इथे मी ड्रॉ करते. आता हा झाला बेन्झाल्डिहाइड, अल्फा हायड्रोजन नाही त्याच्यामुळे अल्डोल कंडेन्सेशन दाखवणार नाही. त्यानंतर फॉर्मल्डिहाइड आहे, H C डबल बॉन्ड O आणि H, यामध्येही अल्फा हायड्रोजन नाही त्याच्यामुळे अल्डोल कंडेन्सेशन नाही. आता नेक्स्ट जो त्यांनी ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन कुठला आहे? 2,2 डायमिथाइल प्रोपेनाल्डिहाइड. आता बघू 2,2 डायमिथाइल प्रोपेनाल्डिहाइड. प्रोपेनाल्डिहाइड म्हणजे C डबल बॉन्ड OH असणार आहे, 1 2 3. 2,2 डायमिथाइल, इथे एक CH3 येणार आहे, इथे एक CH3 येणार आहे. 2,2 डायमिथाइल प्रोपेनाल्डिहाइड CH3. आता इथे 4 बॉन्ड झालेत या कार्बनला आणि C डबल बॉन्ड OH. तर 2,2 डायमिथाइल प्रोपेनाल्डिहाइड याचं स्ट्रक्चर काढल्यावर आपल्याला हे लक्षात येते की इथे सुद्धा अल्फा हायड्रोजन नाहीये. अल्फा हायड्रोजन म्हणजे कुठला? तर फंक्शनल ग्रुपच्या शेजारचा जो काही कार्बन असतो त्या कार्बनला हायड्रोजन असेल तर आपण त्याला म्हणतो की अल्फा हायड्रोजन आहे, अदरवाईज अल्फा हायड्रोजन नाहीये. तर इथे पण काय आहे? इथे अल्फा हायड्रोजन नाहीये कारण 3 अल्किल ग्रुपच आहेत. तर मग हा सुद्धा कुठली रिॲक्शन दाखवेल? तर कॅनिझेरोज दाखवेल. हा अल्डोल कंडेन्सेशन दाखवणार नाही. मग आता ऑप्शन आपल्याला कुठला आहे? तर ॲसिटाल्डिहाइड आहे, म्हणजे CH3 C डबल बॉन्ड OH. हा झाला C डबल बॉन्ड OH फंक्शनल ग्रुप, त्याच्या शेजारचा कार्बन झाला अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बनचा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन काय असणार आहे? तो हायड्रोजन आपण काढून अल्डोल कंडेन्सेशन करू शकतो. तर आता पुढे बघूया, पुढची रिॲक्शन आपण बघूया. पुढची रिॲक्शन अशी आहे की कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर मोर ॲसिडिक दॅन फेनॉल अँड अल्कोहोल बिकॉज ऑफ. कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर मोर ॲसिडिक. आता मोर ॲसिडिक दॅन फेनॉल आणि अल्कोहोल बिकॉज ऑफ. आता जो त्यांनी ऑप्शन्स दिलेत ना 4, त्या ऑप्शन्सच्या आधी पण आपण आन्सर शोधू शकतो. ते कसं मी तुम्हाला सांगते. आपण आधी ऑप्शन पण बघूया पाहिजे तर. इथून पण तुम्हाला आन्सर शोधणं एकदम सोपं जाऊ शकतं. रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ देअर कॉन्जुगेट बेस. दुसरं दिलं हायली ॲसिडिक हायड्रोजन. त्यानंतर दिले फॉर्मेशन ऑफ डायमर आणि तिसरं आहे लास्ट आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता बघा की ॲसिडिक होण्यासाठी काय मेन कंडिशन लागते? तर त्यांनी हायड्रोजन देऊन टाकायलाच पाहिजे. जर त्यांनी हायड्रोजन देऊन टाकला तर आपण काय म्हणणार की ते ॲसिड कसं आहे? तर स्ट्रॉंग ॲसिड आहे, बरोबर आहे. तर मग आता बघा, जर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये एखादा कंपाऊंड जर इन्व्हॉल्व्ह झाला तर तो हायड्रोजन देईल का? तर तो देणार नाही. त्याच्यामुळे ऑप्शन डी हे रॉंग आन्सर आहे. सेम फॉर्मेशन ऑफ डायमर. डायमर फॉर्म करणार म्हणजे परत हायड्रोजन इन्व्हॉल्व्ड असणार आहे. मग हायड्रोजन जर का डायमर फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व्ड असेल तर तो हायड्रोजन देणार नाही आणि त्याला आपण ॲसिड म्हणू शकणार नाही.
नेक्स्ट आहे हायली ॲसिडिक हायड्रोजन. आता हायली ॲसिडिक हायड्रोजन हे कशावरनं ठरवायचं, त्याच्यासाठी काहीतरी ठोकायला पाहिजेत, पण ते इथे मेन्शन केले नाही. मग ऑप्शन बी सुद्धा रॉंग ऑप्शन आहे. ऑप्शन ए काय आहे, रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ देअर कॉन्जुगेट बेस. आता आपल्याला जर का काढून बघायचं असेल तर रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ देअर कॉन्जुगेट बेस हे आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो बघा. आता समजा आपल्याकडे एक कार्बोक्सिलिक ॲसिड आहे RC+OOH. आता ह्याचं आपल्याला काय करायचं आहे तर डिसोसिएशन. ते कसं करणार आहे, RC+OO- आणि H+. ठीक आहे, तर RC+OO- आणि H+ हे दोन त्याचे आयन्स तयार झाले. आता हा जो काही आयन तयार झालेला आहे हा रेझोनन्स स्टॅबिलायझेशननी सुद्धा स्टेबल आहे. मी काढलेत बघा रेझोनन्स स्ट्रक्चर, RCO- आणि इथे काय येणार आहे O. तर रेझोनन्स स्टॅबिलायझेशनमुळे सुद्धा हा काय झालेला आहे तर स्टेबल झालेला आहे. तर आपला ऑप्शन काय आहे, ऑप्शन ए हा काय आहे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघूया तर रिॲक्शन बेन्झाल्डिहाइड म्हणजे C6H5CHO प्लस CH3CHO गिव्स C6H5CH CHCHO याला आपण काय म्हणतो. तर आता ही जी नेम रिॲक्शन आहे हे काय आहे मी तुम्हाला सांगते. तर बेन्झाल्डिहाइड आहे ज्याला अल्फा हायड्रोजन नाही, आणि ॲसिटाल्डिहाइड आहे ज्याला अल्फा हायड्रोजन आहे. तर एकाला अल्फा हायड्रोजन आहे आणि एकाला अल्फा हायड्रोजन नाही आहे. त्याच्यामुळे अल्फा हायड्रोजन ज्याला आहे म्हणजे ॲसिटाल्डिहाइड त्याचा कार्बॅनियम तयार होईल आणि तो कार्बॅनियम बेन्झाल्डिहाइडवर म्हणजे ज्याच्यावर अल्फा हायड्रोजन नाही त्यावर अटॅक होणार आहे आणि अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आपल्याला मिळणार आहे. तर मग आपल्याला हे लक्षात येतंय की कॅनिझरोज रिॲक्शन ही कम्प्लिटली नाही आहे, कारण इथे दोघंही कॅनिझरोजमध्ये दोघंही आपल्याला असे अल्डिहाइड हवे असतात की ज्यांना अल्फा हायड्रोजन नाहीच आहे. इथे एकाला अल्फा हायड्रोजन आहे एकाला नाही आहे. दुसरं दिलेलं आहे की बेन्झॉइन कंडेन्सेशन. तिसरं दिलेलं आहे क्लेझन ईस्टर कंडेन्सेशन. इथे ईस्टर नाही आहे म्हणून ही रिॲक्शन पण नाही आहे. आणि नेक्स्ट आहे पर्किन रिॲक्शन. आता पहिली गोष्ट, या कुठल्याही नेम रिॲक्शन तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहेत, त्यामुळे हा क्वेश्चन जर का तुम्ही नाही केला तरी सुद्धा चालणार आहे. त्यातल्या त्यात मी तुम्हाला एवढं सांगेन की बेन्झाल्डिहाइड जेव्हा वापरतात कुठल्याही एखाद्या अल्डिहाइड बरोबर आणि त्यांची सेम रिॲक्शन होते अल्डोल कंडेन्सेशनसाठी, तेव्हा ती जी रिॲक्शन असते ती रिॲक्शन असते पर्किन रिॲक्शन. तर ही रिॲक्शन तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे किंवा या नेम रिॲक्शन तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेल्या नाही आहेत. नेक्स्ट बघूया अल्डिहाइड्स आर आयसोमेरिक विथ. आता फॅटी ॲसिड्स, अल्कोहोल्स, इथर्स आणि कीटोन्स. तर आयसोमर कुणाचे आहेत तर ते कीटोन्सचे आयसोमर आहेत. आपल्याला माहिती आहे कीटोन्सचे आयसोमर कसे आहेत. आता समजा माझ्याकडे CH3 CH2 CH2 C+O आणि H असं एक अल्डिहाइड आहे आपल्याकडे आणि त्या अल्डिहाइडचं आपल्याला CH3 CH2 C+O आणि CH3 हे जर का आपण कीटोनमध्ये कन्वर्ट केलं तर बघा आपल्याकडे जे काही 4 कार्बन आहेत जे कशाचे आहेत अल्डिहाइडचे आहेत, तेच कार्बोनिलची पोझिशन आपण चेंज केली तर तो फंक्शनल ग्रुप कशामध्ये चेंज झालेला आहे तर कीटोनमध्ये झालेला आहे. म्हणजे ते काय आहेत तर आयसोमर्स ऑफ ईच अदर. तर असं आपण आता 30 MCQ पहिले सॉल्व्ह केलेले आहेत. कशाचे अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड या चॅप्टरचे. तर तुम्हीही एकदा घरी सॉल्व्ह करा आणि तुम्हाला अजून मी होमवर्क म्हणून मी तुम्हाला काही किंवा एक क्वेश्चन पेपर मी तुम्हाला देते. लिंक तुम्हाला लगेचच मी म्हणजे दिसेलच डिस्क्रिप्शनमध्ये. तर तो पण एक पेपर तुम्ही एक घरी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. उद्या आपण काय करूया तर उद्या आपण प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स घेऊया सगळे अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडवरचे. म्हणजे आपले MCQ पण सॉल्व्ह करून होतील आणि PYQ पण आपले बघून होतील. तर अशा प्रकारचे सोपेच MCQ CETला विचारतात. फार अवघड MCQ CETला विचारत नाही. फक्त ती थॉट प्रोसेस डेव्हलप होण्यासाठी तुम्ही कुठल्याही बुकमधून काही MCQज रोज सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करा. मी ट्राय करते की तुम्हाला साधारण एका चॅप्टरवरती अगदी डेली DPP जे काही तुम्ही म्हणत आहात त्याच्याऐवजी मी तुम्हाला एक 3 क्वेश्चन पेपर तुम्हाला मी देत जाईल, जे क्वेश्चन पेपर तुम्ही घरी प्रॅक्टिस म्हणून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर आत्ता
हे MCQचं सेशन आपण थांबवूया. उद्या आपण भेटणारच आहोत PYQ मध्ये, PYQ सॉल्व्ह करण्याच्या सेशनमध्ये. तर भेटूया उद्या. तुम्ही घरी सॉल्व्ह करा. मी जो क्वेश्चन पेपर तुम्हाला घरी दिलेला आहे सॉल्व्ह करण्यासाठी तो. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.